या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू शकतो यार, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो पी कंजंक्शन ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी राहिलं क्यू डिस्जंक्शन आर असं, इथं मध्ये डिस्जंक्शन आणि हे काय राहिलं बघा इन ब्रॅकेट. ओके, सो दॅट बघा निगेशन आहे आर डिस्जंक्शन क्यू, कम्युटेटिव्ह लॉ या ठिकाणी वापरा. सो हे होणार क्यू डिस्जंक्शन आर. करेक्ट आहे, करेक्ट आहे मुलांनो. या ठिकाणी पी कंजंक्शन. आता तुम्ही पाहू शकताय इकडे की हा वाला ब्रॅकेट आणि हा वाला ब्रॅकेट मुलांनो सेमच आहे, फक्त एकाला निगेशन आहे. म्हणजे हा जर ट्रू असेल तर हा फॉल्स बनणार, म्हणजे ट्रू डिस्जंक्शन फॉल्स. आन्सर मुलांनो ट्रू येतं याचं, म्हणजे याचा आन्सर मुलांनो तुमच्या समोर ट्रू येणार आहे. बरोबर आहे का? येस. म्हणजे पी कंजंक्शन टी तुम्ही बघू शकतात मुलांनो, पी कंजंक्शन टी हा एक आपल्याकडे लॉ आहे. पी कंजंक्शन टीचं आन्सर असतं मुलांनो पी. सो दॅट अशा पद्धतीने आपला ऑप्शन कोणता करेक्ट आहे मुलांनो, तो ऑप्शन 4 करेक्ट आहे.